देशाच्या सीमेवर ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून भारताने पाकिस्तानला सनसनीत चपकार दिली। दहशतवाद्यांना पाठीशी घालणाऱ्या पाकिस्तानला भारताच्या या कारवाईने जागेवरच बसवले। जगभरात पाकच्या लष्कराची आणि सरकारची नाचक्की झाली। आता ऑपरेशन सिंदूरचा दुसरा भाग कधी सुरू होईल याची भीतीच पाकिस्तानच्या नेत्यांच्या मनात घर करून बसली आहे। मात्र सीमेपलीकडील दहशतवाद जितका घातक आहे तितकाच महाराष्ट्राच्या बीड जिल्ह्यात पसरलेला स्थानिक गुंडराजही धोकादायक ठरत आहे। नमस्कार, मी दिव्यांग, तुम्ही पाहताय सत्य पे सत्ता म्हणजेच थोडक्यात पण महत्त्वाचं। राजकीय वरदहस्तामुळे वाढलेल्या गुन्हेगारीला रोखण्यासाठी आता सामाजिक कार्यकर्ता अंजली दमानिया यांनी थेट केंद्र आणि राज्य सरकारला आव्हान दिले आहे। सीमेवर ऑपरेशन सिंदूर केलं तसं आता बीडमध्ये करायला हवं अशी त्यांची परखड मागणी आहे। बीडमधील वाढती गुन्हेगारी आणि राजकीय गुन्हेगारांची दादागिरी आणि सामान्य जनतेवर होणारे अत्याचार हे चिंताजनक चित्र निर्माण करत आहे। बीड जिल्हा सध्या गुन्हेगारीच्या विळख्यात सापडला आहे। गावोगावी दादा, भाई आणि अण्णा नावाने ओळखले जाणारे गुंड सर्वसामान्यावर आपली दहशत पसरवत आहे। या गुंड्यांच्या पाठीशी थेट राजकीय नेत्यांचा हात असल्याचे अनेक घटनांतून समोर आले आहे। पोलीस यंत्रणा देखील या राजकीय दडपशाहीमुळे मूग गिळून गप्प असल्याचे स्पष्ट होत आहे। मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची 9 डिसेंबर 2024 रोजी निर्गुण हत्या करण्यात आली। हे प्रकरण सुरुवातीला दडपण्याचा प्रयत्न केला। पोलिसांनीही तपासात निष्काळजीपणा दाखवला, मात्र जनतेच्या दबावामुळे काही आरोपींना अटक झाली। तरीही गुन्हेगारीचा आलेख कमी झालेला नाही। अगदी अलीकडील घटनेत काही अल्पवयीन तरुणांनी एका तरुणाला अमानुष मारहाण केली। त्याचे व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल झाले। या घटनांनी बीड जिल्ह्यातील असुरक्षिततेचे वास्तव समोर आणले आहे। या पार्श्वभूमीवर अंजली दमानिया यांनी बीडमध्ये ऑपरेशन सिंदूर सारखीच कठोर कारवाई करण्याची गरज असल्याचे म्हटले आहे। त्यांच्या म्हणण्यानुसार परळी हे ठिकाण आता दहशतीचा अड्डा बनला आहे। एका पाठोपाठ एक अशा व्हिडिओमध्ये दादा आणि भाई यांची उन्मत्तपणा दिसतो। या गुन्हेगारांच्यामुळे सर्वसामान्य नागरिकांचे जीवन असहाय्य झाले आहे। याला आत्ताच लगाम घालायला हवा। त्यांची ही मागणी समाज माध्यमांवर जोरदार चर्चेचा विषय ठरत आहे। अनेकांनी दमानिया यांच्या भाषणाचे समर्थन करत त्यांच्या धाडसी भूमिकेचे कौतुक केले आहे। काहींनी तर म्हटले की जर सीमेवर दहशतवाद रोखण्यासाठी ऑपरेशन सिंदूर होऊ शकते तर बीडमधील अंतर्गत दहशतवाद रोखण्यासाठी असेच काहीतरी का नाही। बीडमधील गुन्हेगारी ही फक्त स्थानिक गुंडापुरती मर्यादित राहिली नाही। अनेक प्रकारांमध्ये राजकीय वरदहस्त, गुन्हेगारांना संरक्षण आणि पोलिसांवर दबाव असे सगळे प्रकार उघडकीस आले आहेत। त्यामुळे जिल्ह्यात कायद्याचा धाकच उरलेला नाही। गुन्हेगारांचे मनोबल उंचावले आहे आणि सामान्य नागरिक भीतीच्या छायेत जगण्यास मजबूर आहेत। बीड सारख्या जिल्ह्यांमध्ये शांतता आणि सुरक्षितता पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी सरकारने कठोर पावले उचलली पाहिजे। फक्त तपास आणि थातुरमातुर कारवाई करून प्रश्न सुटणार नाही। राजकीय वरदहस्त असलेल्या गुन्हेगारांवर तातडीने कारवाई होणे आवश्यक आहे। पोलीस यंत्रणाला स्वतंत्र आणि निष्पक्षपातीपणे तपास करण्याचे पूर्ण स्वातंत्र्य दिले पाहिजे। सर्वात महत्त्वाचं म्हणजे समाजाने देखील एकजूट दाखवत या दहशत विरोधात आवाज उठवायला हवा। अंजली दमानिया यांची ही मागणी केवळ फक्त सामाजिक कार्यकर्त्याची भूमिका नाही, तर ती एक सर्वसामान्य जनतेचा संताप आहे, जो आताशा उफाळून बाहेर येतो आहे। सरकारने या आवाजाकडे गांभीर्याने लक्ष देऊन बीडच्या जमिनीवर ऑपरेशन सिंदूर उभं करण्याची तयारी दाखवली तरच या भागाला पुन्हा सुरक्षितता लाभू शकते, असे दमानिया यांचे म्हणणे आहे। यावर सरकार किंवा पोलीस प्रशासन काय उपाय करणार येणाऱ्या दिवसातच कळेल। अशाच महत्त्वाच्या घडामोडींसाठी पाहत राहा सत्य पे सत्ता म्हणजे थोडक्यात पण महत्त्वाचं, आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।